माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। नांदणी टोल नाक्याजवळ भोपाळहून मध्य प्रदेश कर्नाटकात दोन प्रवासी बॅगेत गांजा घेऊन निघालेल्या दोघांना मंद्रुप पोलिसांनी पकडून त्यांच्याकडून 8,38,000 रुपयांचा 33 किलोचा गांजा व 22 लाख रुपयांचा टेम्पो असा एकूण 30,38,375 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। दरम्यान या प्रकरणी अटक केलेल्या दोघा संशयित आरोपींना न्यायालयात हजर केले असता 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। सोलापूर विजापूर महामार्गावरील मंगळवारी पहाटे 4 वाजता ही कारवाई करण्यात आली। मंद्रुप पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक PSI चंद्रकांत कदम व त्यांचे सहकारी मंगळवारी रात्री सोलापूर विजापूर महामार्गावर गस्त घालत होते, तेव्हा 4 वाजण्याच्या सुमारास माहिती मिळाली की नांदणी येथील टोल नाक्याजवळ एक टेम्पो थांबलेला आहे, त्यामधून गांजासारखा वास येत आहे। तेव्हा तसेच त्यांची टीम घटनास्थळी पोलीस गेले, तेव्हा दोघे जण होते। त्यांचे नाव विचारले असता जगदीश नन्नूलाल मेहर तसेच भोपाळ व बादशाह लतीफ खान राहणार भोपाळ मध्य प्रदेश असे नावे सांगितले। त्यावेळी त्यांनी टेम्पो MAP 04C62 TC 0112 याची तपासणी केली असता 2 प्रवासी बॅगेत आढळल्या। त्या उघडून पाहिले असता त्यामध्ये गांजा होता। नायब तहसीलदार जितेंद्र मोरे, पोलीस निरीक्षक मनोज पवार, पोलीस उपनिरीक्षक राजकुमार डांगे यांनी गांजाचा पंचनामा केला, तेव्हा या दोन्ही बॅगमध्ये प्लास्टिक बांधून भरलेला 33 किलो 540 ग्रॅमचा गांजा आढळला। यामध्ये 8,38,000 रुपयांचा 33 किलोचा गांजा व 22 लाख रुपयांचा टेम्पो असा एकूण 30,38,375 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। माझं सोलापूर न्यूज या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।